झालेल्या विमान अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तरी भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादांना. खरं तर महाराष्ट्राचा ढाण्यावाग, राजकारणातील कोहिनूर हिरा आज महाराष्ट्राने गमावलेला आहे. महाराष्ट्रासोबतच धाराशिव जिल्ह्यावर देखील ही शोककळा पसरलेली आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की धाराशिव आणि बारामती, धाराशिव आणि अजित पवार यांचं एक घट्ट नातं. थोडक्यात सांगायचं म्हणजे ते धाराशिव जिल्ह्याचे जावई होते. म्हणजे माननीय श्री पद्मसिंह पाटील यांच्या बहीण त्या अजितदादांना दिलेल्या होत्या आणि अजितदादा हे धाराशिव जिल्ह्याचे जावई होते. त्याच्यामुळे अजितदादांची नाळ हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आधीच लागलेली होती. तर अशा पद्धतीने अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे धाराशिव जिल्हा आणि महाराष्ट्र याच्यावरती शोककळा पसरलेली आहे. ज्यावेळेस अजितदादा पवार यांची बातमी कळाल्यानंतर अख्खा धाराशिव जिल्हा सुन्न झाला आणि धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली. कारण ती बातमी होती आपल्या महाराष्ट्राचा राजकारणाचा वाघ कोहिनूर हिरा आज आपल्यामध्ये. तरी धाराशिववासियांकडून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कारण दादाचं जे काय नेतृत्व होतं, काम करण्याची पद्धत होती, बोलण्याचा जो काय रुबाबदारपणा होता, तो धाराशिवकरांच्या मनावर देखील राज्य करत होता. आणि दादा धाराशिवकरांच्या मनावर एकदम असं कोरलेलं नाव होतं धाराशिवकरांचं. त्याच्यामुळे परत एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.